साठी हवामान खात्याचा सर्वात मोठा धोक्याचा इशारा। महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती राज्यात आता निर्माण झालेली आहे। पुढील 2 तासात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना करावा लागणार। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अतिशय अर्जंट हा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। तो आता चुकणार नाही। 12 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना रात्रभर मोठा धोका होणार आहे, त्याची यादी देखील देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे। हवामान खात्याकडून आत्तापर्यंतचा सर्वात आणि मोठा आणि गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। पुढचे काही तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः 12 जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि काळजीचे ठरणार आहेत। राज्यावर एक महाभयंकर चक्रीवादळाचा संकट घोंगावत आहे। हे संकट मुंबईच्या दिशेने पुढे सरकत असून या चक्रीवादळाचा वेग ताशी 150 किलोमीटर आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, ताशी 150 किलोमीटर वेगाने वाहणारे प्रचंड वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर इतर जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवणार आहेत। या वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस देखील कोसळणार आहे, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होईल। या वादळाची तीव्रता इतकी जास्त असेल की अनेकांचे घराचे पत्रे उडू शकतात। जे कमजोर आणि जुनी घर आहेत ते कोसळण्याची देखील दाट शक्यता आहे। मोठमोठी जुनी झाडं मुळासकट उन्मळून पडू शकतात। त्यामुळे आता तुम्हाला फक्त सावधगिरी बाळगायची। आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगताय, परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट देण्यात आलेला आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री धोक्याचा इशारा देण्यात आला आहे? याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यात असू शकतं। तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे देखील जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे। तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे। चला आपण या वादळाच्या तीव्रतेबद्दल अधिक जाणून घेऊया। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर आता एका विनाशकारी चक्रीवादळात झालेलं आहे। हे वादळ जमिनीच्या दिशेने वेगाने पुढे येत आहे। ताशी 150 किलोमीटरचा वेग म्हणजे प्रचंड विध्वंस। या वेगामुळे विजेचे घाम पडू शकतात, ज्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो। मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा देखील विस्कळीत होऊ शकते। त्यामुळे आता तुमचे मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्या। घरात मेणबत्त्या, टॉर्च, गरजेच्या वस्तू तयार ठेवा। आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यात याचा धोका आहे आणि काय काळजी करायची आहे। कोणते ते 12 जिल्ह्यात जिथे आज रात्री सर्वात मोठा धोकादायक अलर्ट देण्यात आला आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय इशारा देण्यात आला आहे? त्याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील यात असू शकतं। तुम्हाला आता कोणती काळजी घ्यायची आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। हे देखील जाणून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या परिस्थितीत नेमकी काय सावधगिरी बाळगायची आहे? घरासमोर तुम्ही आता महत्त्वाचं एक काम करायचं आहे। पाऊस पडत असताना घराबाहेर पडू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचे 24 तास घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळा। इमर्जन्सी किट तयार ठेवा। बॅटरी, टॉर्च, मेणबत्त्या आणि प्रथमोपचार पेटी आणि कोरडा खाऊ आणि पिण्याचे पाणी तयार ठेवा। विजेची उपकरणे बंद ठेवा। वादळ आणि पावसाच्या वेळी विजेची उपकरणे बंद ठेवा। मोबाईल फोन आधीच चार्ज करून घ्या। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। फक्त प्रशासनाकडून आणि हवामान खात्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि तुम्ही सुरक्षित स्थळी, झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ किंवा कोणत्याही जुन्या इमारतीजवळ थांबू नका। हे नियम तुमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। नियम विशेषतः त्या 12 जिल्ह्यांमध्ये राहिलेल्या नागरिकांसाठी जिथे आज रात्री सर्वात जास्त धोका आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे तुम्हाला आज सर्वात जास्त धोका आणि अलर्ट देण्यात आला आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय धोक्याचा इशारा देण्यात आला आहे? त्यांची यादी देखील पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका। हे चक्रीवादळ इतके धोकादायक आहे की कारण त्याचा वेग म्हणजे ताशी 150 किलोमीटर आहे आणि त्याच वेळी होणारी ढगफुटी, सदृश ढगफुटी आणि अतिवृष्टी हे दुहेरी संकट असणार आहे। आणि वाऱ्यामुळे होणारे नुकसान आणि पावसामुळे देखील पूर येऊ शकतो आणि बचाव कार्यामध्ये देखील अनेक अडथळे आणि अनेक अडचणी देखील येऊ शकतात। म्हणूनच प्रशासनाने आधीच नागरिकांना सावध केलेलं आहे। सरकारची संपूर्ण यंत्रणा सध्या सज्ज आहे, पण तुमची स्वतःची काळजी घेणेसुद्धा ही तुमची जबाबदारी आहे। आम्ही तुम्हाला विनंती करतो की या इशाऱ्याला अतिशय गांभीर्याने घ्या। तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना देखील या 12 जिल्ह्यामध्ये राहतात, त्यांना ताबडतोब फोन करून सावध करा। कोणते ते 12 जिल्हे जिथे आज रात्री सर्वात मोठा धोकादायक अलर्ट देण्यात आला आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय धोक्याचा इशारा देण्यात आला आहे? त्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका। एक फोन कॉल कोणाचाही जीव वाचू शकतो। किनारपट्टीवरील जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना वादळाचा पहिला आणि सर्वात जोरदार फटका बसणार आहे। समुद्रापासून उंच लाटा असतील। मच्छीमारांना देखील समुद्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। किनाऱ्याजवळ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून
गरज पडल्यास या लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल। तुमच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू उंचावर ठेवा। आणि दुसरं पाहायला गेलं तर जे महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा। आणि तुम्ही पाहिलं तर अतिवृष्टीने अनेक धोका देखील वाढत आहे। कोणते ते 12 जिल्हे जिथे आज रात्री सर्वात मोठा धोकादायक अलर्ट देण्यात आला आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय धोकादायक इशारा देण्यात आला आहे, त्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ नक्की बंद करू नका, कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे। आता वादळ किनारपट्टीच्या अधिक जवळ तुम्ही येत आहे, वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत आहे, पुढचे काही तास निर्णायक आहेत। आजची रात्र महाराष्ट्रासाठी विशेषतः या 12 जिल्ह्यासाठी खूप जड जाणार आहे। आम्ही तुमच्यासाठी सोबत आहेत, तुम्हाला सतत माहिती देत राहू, पण तुम्ही घरातच थांबा, सुरक्षित राहा, तुमच्या मुलांची आणि घरातील वयस्कर व्यक्तीची विशेष काळजी घ्या। ही शेवटची आठवण। आणि दुसरं पाहायला गेलं तर महत्त्वाची आठवण आहे ते म्हणजे कोणते 12 जिल्हे जिथे आज रात्री सर्वात मोठा धोकादायक अलर्ट देण्यात आला आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका। मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचेल। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर अतिशय गंभीर परिणाम होईल। तुम्ही घराबाहेर असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचा। जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणारे विशेष काळजी घ्यावी। प्रशासनाने NDRFच्या टीम देखील सज्ज ठेवल्यात। घरात खिडकी आणि दरवाजे व्यवस्थित बंद करा। घाट माथ्यावरील जिल्हे तर पाहायला गेलं तर पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील देखील घाट परिसरात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका देखील महाराष्ट्र सरकारकडून वर्तवण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना देखील पुराचा धोका होऊ शकतो। नदीच्या पाणी पातळी देखील सतत लक्ष ठेवा। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। कृपया कोणत्याही गोष्टीची दुर्लक्ष करू नका। ही चेष्टेची बाब नाही। कोणते 12 जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात मोठा धोकादायक अलर्ट देण्यात आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर इशारा देण्यात आला आहे, हे पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका, कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेत राहणं अतिशय गरजेचं आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्हे आहेत ते म्हणजे अहमदनगर, बीड, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो। जवळजवळ 100 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतं। मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो। शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। शेतकऱ्यांनी आपल्या जनावर सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि शेती अवजाराची काळजी घ्यावी। घरावरील पत्रे मजबूत आहेत की नाही हे देखील तपासा। पुन्हा एकदा 12 जिल्ह्यांचा आढावा घेऊ। मुंबई आणि ठाणे सर्वाधिक लोकसंख्येची घनता असल्याने धोका जास्त आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग थेट किनारपट्टीवर असल्याने वादळाचा फटका सामना करतील। पुणे, सातारा घाट परिसरात दरडी कोसळण्याची भीती। रायगड आणि पालघर या औद्योगिक वसाहती आणि गावांना देखील धोका होऊ शकतो। कोल्हापूर, पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता। अहिल्यानगर, बीड आणि बुलढाणा यामध्ये शेती आणि घराचे मोठे नुकसान होण्याची शक्यता। अजूनही आपण पाहत आहात, याचा अर्थ तुमच्या सुरक्षेबद्दल जागृत आहात का हेच महत्त्वाचं आहे। कोणते ते 12 जिल्ह्यात जिथे आज रात्री सर्वात मोठा धोकादायक अलर्ट देण्यात आला आहे, कोणते 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय धोक्याचा इशारा देण्यात आला आहे, त्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका, कारण अंतिम क्षणापर्यंत ही माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे। आता वादळ किनारपट्टीच्या अधिक जवळ येत आहेत ते म्हणजे वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत आहे। पुढचे काही तास निर्णायक आहेत। आजची रात्र महाराष्ट्राची विशेष या 12 जिल्ह्यासाठी खूप जड जाणार आहे। आम्ही तुमच्यासोबत आहेत, तुम्हाला सतत माहिती देत राहू, पण तुमच्या घरातच सुरक्षित थांबा। तुमच्या मुलांची आणि घरातील वयस्कर व्यक्तीची विशेष काळजी घ्या। ही शेवटची आठवण आणि पण सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे कोणते 12 जिल्हे आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला ते देखील जाणून घेऊयात। कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय धोक्याचा इशारा देण्यात आला आहे त्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका। तर त्या 12 जिल्ह्यांची अंतिम यादी जिथे आज रात्री भयंकर चक्रीवादळाचा धोका आहे, ही नावे आता तुमच्या मनात करून ठेवा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड आणि बुलढाणा यात ताशी 150 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे आणि ढगफुटी सदृश घराचे आणि झाडाचे देखील नुकसान होऊ शकतं। हे सर्व टाळता येणार नाही, पण अयोग्य सावधगिरी बाळगून जीवितहानी नक्कीच टाळू शकतो। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। देव तुमचं सर्वांचे रक्षण करू। आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे संभाजी तुराई यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।